हा हा पिया की नजरिया जादू भरी, पिया की नजरिया जादू भरी, पिया की नजरिया जादू भरी, मोहलियो मन प्रेम भरी, मोहलियो मन प्रेम भरी, पिया की नजरिया जादू भरी, पिया की नजरिया जादू जादू भरी, पिया की नजरिया. चित्रा, अगं फोन वाजतोय ना तुझा? हो हो, घेते घेते घेते. हॅलो चित्रा. हॅलो. हॅलो. लावलंच चांगली ब्युटी थेरपी चालली वाटतं. काय ग? तू स्वयंपाकघरात चक्क कांदा चिरतोयस? कशाशी खातात माहिती का? अरे एक मिनिट. शरयू, हा एवढा फोन घेऊन आले. म्हणजे काय? बुर्जी शिकलोय, बुर्जी. नवे मास्टर गेले. रोज करून खातोय सदानंद स्पेशल बुर्जी पाव. एवढा टेस्टी की सारखा सारखा खाव. तू म्यूट आहेस. तू म्यूट आहेस. अगं तू म्यूट आहेस ना. आत्ता कळलं तुला? इथे आल्यापासून मी म्यूटच आहे. कटकटच मिटली कायमची. तुला काय फरक पडतो रे? काम काय आहे बोल. काम काय नाही ग. अजून राग गेला नाही वाटतं. त्याच्याशी तुला काय करायचंय? काय काम आहे सांग, कशासाठी फोन केलायस? काम काही नाही, सहज फोन केला, म्हटलं काय करतेस बघावं. सदानंद, बोल. काही नाही. अगं बोल बोल. काही नाही. अगं बोल, म्यूट राहणं सोबत नाही तुला. बघ, जाऊ देत, मला विषय वाढवायचाच नाहीये. अगं बोल का. एकतर तू आपणहून फोन केलायस. भांडण वगैरे झाल्यावर चौकशी करण्याचा फोन केला आज तर एक पायरी खाली नाही का उतरणार तू? आणि तू माफी मागायचा प्रश्नच नाही. आणि हिशोब गेल्या रविवारीच झालाय. म्हणजे काहीतरी काम असणार. माझे अंदाज चुकत नाही तुझ्या बाबतीतले, ऍटलिस्ट. अंदाज चुकत नाहीत म्हणे. आले मोठी सीआयडीची शिवाजी साटम. अंदाज चुकत नाहीत. कसली माफी मागू मी? तुला राईचा पर्वत करतेस. काय बोललोय मी असं एवढं? मी नाही केली सेव्हिंगची, इन्व्हेस्टमेंटची काळजी तर कोण करणार आहे? तू 1000 वेळा सांगितलं, माहितीये तरी का कुठे आहेत पैसे, किती आहेत? जर काटकसरीवरनं बोललो तर एवढं चिडणार का काय? पाहिलंस, मला काय येत नाही हे कसं लगेच बोलता येतं. तुझं कधीच काही चुकलेलं नसतं रे. म्हणूनच म्हटलं मला विषय वाढवायचाच नाहीये. विषय तो नाहीये, मलाही वाढवायचा नाहीये. जर इथे निघून गेलीस लॉकडाऊन सुरू झाला. मला माहिती होतं का लॉकडाऊन सुरू होणार आहे म्हणून? मला काही हौस नाहीये इथे राहायची, तुला तिकडे टाकून. पाहिलंस
पाहिलंस असं करतेस. काही बोललो ना मी की तिसरंच काहीतरी भलतंच काढून माझ्याशी भांडत बसते हल्ली. ते नाही म्हणायचंय मला. लॉकडाऊन अचानक सुरू झाल्याचं तुझी चूक नाही एवढं कळतं मला. व्हॉट आय एम सेइंग इज लाईक की इथे लॉकडाऊन सुरू झाला, एवढंच भांडण झालं त्या दिवशी तर निघून गेली सुरसुर शरयूकडे. लॉकडाऊन सुरू झाल्यावर बाया येत नाहीये, कसं जेवतोय, कसं राहतोय, कसं मॅनेज करतोय एकदाही विचारलं नाही. विचारलंस का? तू त्या दिवशीचं काढूच नकोस. पुष्कळ ऐकलंय मी. पोळ्यांच्या बाईवरनं बोललास मला. आपल्या संसारातलं माझं मेन कॉन्ट्रीब्युशन काय असं विचारलंस ना? माझं मेन कॉन्ट्रीब्युशन म्हणजे मी पोळ्या करते. तेव्हा रुसून नाही आलीये मी इथे. आणि तसंही शरयू म्हणतच होती की इथे ये थोडे दिवस, थोडा बदल होईल, अंतर्मुख होता येईल, म्हणून आली अंतर्मुख व्हायला. आणि तुला वाटतं की मी इथे राहून सुद्धा तुझ्या जेवणाची चिंता करायची? तू बोलायचंस कायम आणि मी ऐकून घ्यायचं कायमचं. हेच करायचं का रे? प्लीज पोळ्यांची बाई हे काय मेन कारण नाहीये भांडणाचं. सगळे तू रागाच्या भरात मला काही वावगं बोलतच नाहीस कधी. नशीब. फारच हाल होत आहेत असं वाटतं नाही का? रोजच्या रोज भुर्जी पाव करून खातोच आहेस की. कसला युट्यूब बघून शिकलोय रेसिपी. आमटी करायला शिकलोय, भात टाकतोय, पाव आणतोय रोज. तू अपॉइंट केलेली पोळ्यांची बाई येत नाहीये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून. पगार मात्र चालू आहे तिचा. मग लिही तुझ्या एक्सेल शीट मध्ये. आणि वापर पुढच्या वेळेला भांडताना. 3 आठवड्यांचे 600 रुपये द्यावे लागले. 25 वर्ष झाली तरी 1 रुपयावर सत्ता नाही. शरयू म्हणते ना तेच खरंय. हे बाई प्लीज आता तुझं शरयू उवाचं सुरू करू नको. शरयूचं काय जातं बोलायला? तिला ना नवरा, ना मुलं, ना काही संसार, तिचा काही संबंध नाही मध्ये बोलायला, कळलं? ठीक आहे, आता तिच्यावर घसर. स्वतःवर काही यायला लागलं ना की कसं दुसऱ्याचं काहीतरी तिसरंच खुसपट काढून बसायचं. मलाच कसं इन्व्हेस्टमेंटचं जमत नाही, शरयूला कसा संसार नाही, हे बोलल्याने तुझी जबाबदारी संपत नाही. आधी बोलायचं आणि मग ते कसं रागाच्या भरात होतं हे म्हणायचं. म्हणजे पुढच्या वेळेला वाटेल तसं बोलायला तू मोकळा. तू इतके दिवस मला फोन केला नाहीयेस. मला याचा अर्थ कळत नाही असं वाटतं तुला? तुझ्या वाचून माझं काहीही अडत नाही. हेच न बोलता दाखवून द्यायचं होतं तुला. कुठे जाईल बायको जाऊन जाऊन? कशाला उगाच तिला डोक्यावर वगैरे चढवून ठेवा नाही का? बास ना चित्रा, हे अति होतंय. इतक्या दिवसात मी तुला फोन केला नाही हे खरंय, पण एकदाही फोन करायचा विचार केला नाही हे खरं नाही. मला कळलं तू का गेलीस तिकडे. ते बोलता येत नाही ना तुझ्यासारखं. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ब्रांच मधला स्टाफ अर्धा गेलाय, पण इसेन्शियल सर्व्हिस म्हणून मला जावं लागतंय. एवढा लोड आलाय कामाचा माहितीये तुला? रोज विचार करतो की आज हिला फोन करायचा, पण रोज जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा रात्री उशीर झालेला असतो किंवा दुपारी तुझी आराम करायची वेळ. मी म्हणतो कधी नव्हे की आराम करायला गेले मैत्रिणीकडे तर करू द्यावा आराम. आणि आज मी तुला फोन केलाय त्याबद्दलचा तुझा अंदाज फारसा चुकलेला नाहीये. मला तुझ्या मदतीची गरज आहे. मला पोळ्या करायला शिकव. युट्यूब वर बघून त्या पण शिक की. शिकलो असतो
पण आपल्या किचन मध्ये कणिक, तूप कुठल्या तिजोरीत आहे माहित नाही ना मला. 1000 डबे आहेत तुझ्या किचन मध्ये, कसं काय जमतं तुला देवालाच ठेव. तू आडून आडून मला मस्का मारतोयस असं नाही का वाटत तुला? प्लीज मस्का बिस्का काही मारत नाही. आपल्या कॉम्प्युटरवरती कुठली फाईल कुठे कळतं का तुला? तसंच आहे. पण ती कुठे आहे हे कळल्यावर ओपन करता येते. मी जर सांगितलं कणिक कुठे ठेवलीये तर पोळ्या करता येतील. पोळ्या करता येत नसल्या तरी बायको पुढे कुठे बोलायचं नाही हे चांगलं कळतं मला. तेव्हा प्लीज मला पोळ्या करायला शिकव. हे बघ, कालपासनं पाव पण मिळत नाहीत, मला आमटी भातावरती वेळ काढतोय मी. प्लीज. तू चक्क प्लीज म्हणतोयस. ठीक आहे. हे बघ, मला पण शरयूचं एक काम आहे. अर्धा तास लागेल. तोपर्यंत तुझ्या पोळ्याही होतील. उत्तम. मी माझं काम करते, हा, तू पोळ्या कर. आवडतो रे पटापट. बोल. घे काय काय तर. घेऊ? हा, पण काय काय घेऊ? कणिक. कुठे आहे? कणिक लागेल. कणिक ओट्याच्या खाली उजवीकडच्या खणात मोठा डबा आहे. आणि खरं तर मला बोलायचंय थोडं तुझ्याशी. काय? कालची निखिलची मेल वाचलीस का? काय म्हणताय चिरंजीव? मला अजिबात आवडलेलं नाहीये. नाही वाचली. ए बघ ग बाई, हा डबा बरोबर आहे ना? हो. काय लिहिलंय? ताई मावशीकडनं सप्रेम भेट असं लिहिलं असेल. माझ्या आईच्या लग्नात ताई मावशी आजींनी हा डबा तिला भेट दिला होता. मी तुला ईमेल मध्ये काय लिहिलं विचारतोय? काय? अरे त्याच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीची आठवण केली आहे. एवढा कशाला उठतोय? अजून बराच वेळ आहे की. 2-2च महिने आहेत. मग काय 2 महिने आहेत. हे बघ, कणिकच आहे ना? किती घेऊ? हो. अरे आधी बाकीचं सामान गोळा कर. काय? तेल घे. तेल 2 बाटल्या आहेत गॅसच्या वरच्या बाजूला उजवीकडच्या खणात. माहिती मला वाटतं चित्रा, त्याला आपली काळजी वाटते. पण आपल्याला बुकिंग झालेलं आहे आणि 2 महिन्यात सगळं काही नक्की ओपन अप होईल. त्यामुळे वी आर लाईक सेट टू गो. काळजीचं कारण नाही. हे बघ, त्याच्या मते आपल्याला बरीच तयारी करावी लागणार आहे त्याच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी. ग्रॅज्युएशन सेरेमनी अटेंड करायला तयारी म्हणजे अभ्यास. स्वतःच्या ग्रॅज्युएशनला गेला होता का 2 महिने आधीपासून अभ्यास? ए तू जरा सिरियसली घे आहे. मला अजिबात आवडलेलं नाहीये. ह्याचा फुल कॅप्स मध्ये लिहिलेलं आहे त्याच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीच्या आपल्यासाठी काही सूचना, डूज अँड डोंट्स. कसले डूज अँड डोंट्स? पाण्याऐवजी टॉयलेट पेपर वापरा, यापेक्षा काय वेगळं असणार आहे तिकडे? अरे हो, आत्ताच पाणी घे. आत्ता कणकेसाठी पाणी घे. आणि तेल सापडलं का? तेल. हो, तेल. आणि तू वाचून बघ बरं काय काय लिहिलंय ते पण फुल कॅप्स मध्ये. नाही का? फुल कॅप्स मध्ये नाही लिहिलंय. हे बघ, अगदी बारीक अक्षरात लिहिलंय. मला चष्मा लावून पण वाचता येत नाहीये. अरे हे ऑलिव्ह ऑइल आहे. हे वापरतोस तू भुर्जीसाठी? आनंद आहे हे नाही. ते दुसरं फिकट आहे ना, ते जरासं फिकट. आणि मी निखिलच्या ईमेल बद्दल बोलतेय, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. ते फुल कॅप्स मध्ये. अगं काय सारखं फुल कॅप्स? आता काय शुद्ध लेखन घेऊ का त्याचं फुल कॅप्स मध्ये? अरे फुल कॅप्स म्हणजे ओरडून सांगतोय तो आपल्याला काहीतरी. काही फुल कॅप्स मध्ये म्हणजे ओरडून? हो. शरयूची अक्कल वाटते. तिला मध्ये आणायची अजिबात गरज नाहीये. एकदा
आपला कीबोर्ड बिघडला होता म्हणून मी फुल कॅप्स मध्ये स्टेटस अपडेट केला, तर तेजस मला म्हणाला की फुल कॅप्स मध्ये लिहिणं म्हणजे ओरडणं. आणि पाणी शिंपडायला घेतलं की काय? असं काय अजून घे, चांगलं तांब्यावर घे. असं म्हणतेस? आणि हे बघ, त्याने नुसतं अंडरलाईन केलं नाहीये, त्यामुळे साधं महत्वाचं नाहीये, लक्ष दे. साधं महत्वाचं नाहीये, मसाला महत्वाचा आहे. हा ची, किती वाईट जोक आहे हा. माझं काय करू? काय करू? ईमेल वाच. अगं बाई, ते कणकेचं काय करू? ओ, कणिक मळायला परात घे. परात खाली ताटाळ्यामध्ये असेल. ह्याच्यात म्हणून वाटीत कोणी कणिक मळतं का? अगं मला एकट्याला कितीचे लागणार आहे? 2 पोळ्या तर करायच्या. ती मोठी भांडी घासायला फार कटकट होते ग. अरे यात नाही करता येणार, परात घे. हे घेऊ. घे. आणि मला अजिबात आवडलेलं नाहीये हे असं ओरडणं. म्हणजे आपली अक्कल काढतोय ना तो. आणि आता कपडे कुठले काढतेस? कपडे काढायचे नाहीत रे, घालायचे. निखिलच्या ग्रॅज्युएशन साठी लागणारे विशिष्ट कपडे आहेत. तू मेल केलाय ना त्याने, तो वाचशील का एकदा? आलं लक्षात. फुल कॅप्स मधला वाचतो. हा, त्यात डाव असेल. ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी विशिष्ट कपडे लागणार आहे, त्याच्यात डाव कसला आलाय? किती संशय घ्यायचा लोकांवर. अरे डब्यात डाव असेल कणकेच्या. आई, मला वाटलं डाव म्हणजे तसा डाव. अरे किती घेऊ? 3 डाव कणिक घे. आणि त्याने काय काय लिहिलंय ते एकदा वाचून घे ना. हो, घेतो. घेतलं आता. एवढ्यात घेतलंस? चल खोटारडा. पीठ घेतलं, आता पुढे? पीठ काय, कणिक म्हण. कणिक. आता चवीनुसार त्याच्यात थोडंसं मीठ घाल. पण मिठाची तर एकच चव असते, खारट. चवीनुसार. तुझं फाजीलपणा पुऱ्या. शहाणा म्हणतोय आजोबांच्या 75रीला शिवलेला झब्बा आणि पैठणी घालून येऊ नका असं लिहिलंय. असं लिहिलंय? हो, असं लिहिलंय? हो. झालं. आपल्या मुलांनी येणाऱ्या असण्याचा पहिला टप्पा गाठला. असंच होतं. भारतीय कपडे नकोसे होतात. भारतीय असण्याची लाज वाटायला लागते. आई वडिलांची पण लाज वाटायला लागते याच टप्प्यावर. नाही, मग दुसरा टप्पा, नोकरी लागणार. त्याच्यात चिरंजीव ते शाहरुख खान सारखा लांब कोट घालून हातात कॉफीचा कप घेऊन धावणार. अरे असं नाहीये. प्रेमात पडणार, भांडण पण होतं आई वडिलांबरोबर याच टप्प्यावर. आणि मग तिसरा टप्पा, परदेशाची सिटिझनशिप. ती मिळाली ना की परत भारतीय कपडे, भारतीय संस्कृती यांचं प्रेम असं उफाळून येतं. पण तोपर्यंत आई वडिलांची टप्प्याची वेळ आलेली असते. बरंच आहे. कारण या वेळेपर्यंत आपल्या नाती इतके छोटे छोटे कपडे घालतील ना की ते बघितल्यापेक्षा टपकलेलाच बरं. तू वाटेल ते बोलतोयस. काय वाटेल ते? असंच होतं. मी बघितलंय सिनेमात. अरे किती अति करतोयस. अरे त्याच्या ग्रॅज्युएशन साठी लागणाऱ्या आपल्या कपड्यांबद्दल मी बोलतेय, तर तू अजून डायरेक्ट नसलेल्या नातींच्या छोटे छोटे कपड्यांपर्यंत जाऊन पोहोचलास. अरे तिकडे काही कस्टम्स आहेत. आता कस्टमचा काय संबंध? काही तुला मी सांगू का, कस्टमचं लफडं ठेवायचं नाहीये तिकडे जाताना अजिबात. तिकडे सिनेमातल्या आयांसारखं पापड आणि लोणची घेऊन जायची काही गरज नाहीये. तुला माहितीये का, ते कस्टम्स वाले संशयाला तर अंगावरचे कपडे काढायला लावतात. वाच जरा, पेपर वाच. भलतेच कपडे काढलेस. ते कस्टम्स नाहीत. कस्टम्स म्हणजे परंपरा. त्यांच्या युनिव्हर्सिटीच्या काही परंपरा आहेत. अच्छा, ते कस्टम्स, कपड्यांचे कस्टम्स असं म्हणणं. मग एक मिनिट.
आर यू शुअर अबाउट मीठ? पोळ्या करताना मीठ घालतात? होय. नाही, भाजी आमटी याच्यात मीठ घालतात, भात पोळी याच्यात कुठे मीठ घालतात? भात शिजवताना मीठ घालत नाहीत, म्हणजे कणिक भिजवताना मीठ घालत नाही तसं नसतं. हो का? मला आपलं नेहमी असं वाटत आहे की भात आणि पोळी एकाच टीम मध्ये असतात. एकाच टीम मध्ये असतात, पण तो अळणी असतो, ती नसते. टोमणा का मला? टोमणा चांगलं. नाही नाही, तुलाच खायचंय, घालायचं नसेल तर घालू नकोस. नाही नाही, घालतोय ना, घालतोय, हे बघ घाल. घातलं. आता तेल घाल आणि बचकन ओतू नको, सांभाळ थोडं. आणि पाणी घे आता. आणि तो म्हणालाय की तुझा नेहमीचा सूट चालणार नाही, तुक्सेडो लागेल आणि मला गाऊन. काही गाऊन घालून जातं का कधी कुणी कुठे काही बोलतात? बघ ना, मला घरात सुद्धा गाऊन घातलेला आवडत नाही. म्हणजे काय? कसं लुंगीवाला बॉयलर सूट घातल्यासारखं दिसेल ना ते. काही बोलते ना. म्हणजे फेसबुकच्या पोस्टवरती प्राऊड ऑफ माय लिटिल बॉय हु इज ग्रॅज्युएट नाऊ, ह्या पोस्टवर माझा गाऊन मधला फोटो. ई ग बाई. चित्रा, काहीतरी चुकलं. अरे नाही चुकलं, मी बघितलं नंतर गुगल करून बघितलं. असे असतात, वेगवेगळे गाऊन असतात, इव्हिनिंग गाऊन असतात. मी आपलं बघत होते की तुला यातली काही माहिती आहे का म्हणून जरा मस्करी करत होते. ते नाही का बोलत? हे बघ, हे इतपत पातळ होणं करेक्ट आहे का? तू तांब्याभर पाणी घातलंस? तूच म्हणालीस ना तांब्याभर पाणी घे म्हणून. अरे घे म्हणजे घे, ओत नाही. हे आता अरे थलथलीत झालंय. काय? आता कणिक घे थोडी, आणि इथे घे म्हणजे थोडी थोडी घाल. इतपत मराठी कळतं मला. घे म्हणजे घाल. पाणी जास्त झालंय, कणिक घालून सारखं करायचं. घेते. हळूहळू घाल, नाहीतर हे कणिक आणि पाणी असंच करत बसायला लागेल दिवसभर. हाताला अंदाज येईल तुझ्या कदाचित. सावटपणाच आहे नाही सगळं. काय वाईट आहे रे माझ्या कपड्यांमध्ये. मुलं अक्कल काढतात ती कमीच आहे. आता यांच्या युनिव्हर्सिटी सुद्धा अक्कल शिकवायला बसतात. त्यांच्या 10वीचं टेन्शन, मग एंट्रन्स एक्झामचं टेन्शन, जीआरईचं टेन्शन, आणि आता काय ग्रॅज्युएशनचं टेन्शन. चांगली तिंबून घेऊ नका. हे बाबा, तिंबून घेतल्याशिवाय काही होत नाही, हेच खरं. यांच्यासाठी घरं घ्या, फिया भरा, स्वतःच करिअर सोडा, स्वतःची हौस मुरडून यांना परदेशात शिकवायला पाठवा, ते यांच्या फुल कॅप्स मधले ईमेल घेण्यासाठी. कपड्यांचे कस्टम्स मी समजू शकते रे, पण आई बापाला फुल कॅप्स मध्ये ईमेल लिहायचा कस्टम आहे यांच्यात. मला अजिबात आवडलेलं नाहीये. 4 पुस्तकं शिकले आपल्यापेक्षा, म्हणजे सगळी अक्कल आली का रे आपल्यापेक्षा? आपल्यावर ओरडून कशाला सांगायला पाहिजे? हे आले मोठे अमिताभ बच्चन, काय तर म्हणे गुरुकुलवाले, परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन म्हणे. तू म्हणतोस ना तसंच असेल बहुतेक. त्याला लाज वाटायला लागली असेल का रे आपली?
अगं, असं काय करतेस चित्रा? त्याचा काय आपला अपमान करायचा हेतू नसेल ना ग. तो 15 वर्षाचा होईपर्यंत घराबाहेर पडताना शू केलीस का म्हणून विचारायचीस त्याला. ते काय त्याचा अपमान करायला? एवढा मोठा झाला तरी समोर उभा राहिला की केस सारखे करतेस त्याचे. ते काय त्याला भांग पाडता येत नाही म्हणून? अरे त्याला कळतही नसेल आपल्याला कधी वाईट वाटलं तर. व्यवधान सोडून बोलावं अशी किती नाती असतात आपल्या आयुष्यात. कधी कधी बोलता एखादा शब्द उडा निघतो, एखादी खपली निघते, एखादी नवीन जखम होते. इतकी वर्ष करत आली असणार तसंच आता पण कर. दुर्लक्ष नसेल करायचं दुर्लक्ष तर सौम्य शब्दात समजावून सांग त्याला. रागा करून घेऊ नको. बोलते त्याच्याशी, पण मी गाऊन घालणार नाही. मला ढीगभर अक्कल शिकवतेस, ते स्वतः एवढ्या तेवढ्या कारणावरनं चिडतेस. आता त्यांनी फुल कॅश मध्ये ईमेल केलाय, त्याचा राग त्याच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीवर नको काढूस. त्याची आयुष्यभराची आठवण आहे की नाही ती. असं समज की त्याच्या शिक्षणासाठी तू करत असलेली शेवटची तळमळ. आणि मी काय म्हणतो, तुला नसतील ना घालायचे त्यांच्यासारखे ते काळे पांढरे पाकाऊ गाऊन, तर तू तुझ्या टेलर कडनं शिवून का नाही घेत ते जरीचे काठापदराचे गाऊन? हे बेस्ट आहे. तसंच करते मी आता. मला वाटतं की उगाच चिडले ना मी. नेहमीसारखीच. मी काय म्हणतो, आपला धाकटा स्कॉटलंडला असतो, तर त्याच्या ग्रॅज्युएशन साठी तो स्कॉटिश पुरुष घालतात तसा तो स्कर्ट घालून बोलावला ना मला, तर मग मी पण मस्त सोहळ्याचा स्कर्ट शिवून घेतो. घ्या मग, घ्या करायला. काही काय पोळ्या करायच्यात ना त्या. पोळपाट लाटणं कुठे? पोळपाट लाटणं ओट्याच्या खाली ड्रॉवर मध्ये. जमतं की रे तुला असं चांगलं चांगलं बोलायला कधी कधी. एकदम क्लिअर. राग घालून घेतोस डोक्यात पण गोंधळ नाही. मी बोलते तुला, पण निखिल झाल्यापासून तू रिकरिंग सुरू केलं होतंस, त्याच्यासाठी जुळवाजुळव सुरू केलीस. मुलांच्या बारशाला मुंजीला आलेला सगळा आहेर तू इन्व्हेस्ट केलास. त्यांना हव्या होत्या हॉट व्हील्सच्या कार्स. मलाही वाटत होतं की थोडी हौसमाऊस करावी मुलांची, पण तुझा मंत्र एकच, मजा करून उरलेल्या पैशात सेव्हिंग नाही, तर सेव्हिंग करून उरलेल्या पैशात मजा करू. घेतलं पण चिडचिड होते. ते कुठली मजा करायची हे पण तूच ठरवणार. तुला वाटेल तीच मजा. बाकीचं वेस्ट ऑफ मनी. जर एक शब्द कौतुकाचा बोलतेस असं वाटलं ना, तर ती लगेच पुढच्या टीकेची नांदी असते. अरे थांब, लगेच करायला घेऊ नकोस. अजून 1-2 गोष्टी लागणार आहेत. अजून? हो. आता काय?
तिकडेच आहे सगळं बाजूला. बाजूच्या एका डबीमध्ये, चपट्या डबीत थोडंसं कोरडं पीठ आहे, एका डबीमध्ये थोडंसं तेल आहे, तूप आहे, कालथा आहे, कालथा खाली ड्रॉवर मध्ये आहे. मला काय वाटतं माहितीये का चित्रा, की आय एम लाईक आय नो की मी पैशाच्या बाबतीत थोडा स्ट्रिक्ट आहे, बट थोडा थोडा किती हा विनय, चांगला कटकटे आहेस. चल थोडा म्हणे. एवढं पण नाही अगदी. मी काय मुलांच्या सगळ्या हौशी निवशी आणि त्यांच्या सगळ्या आवडी काय इग्नोर नाही केल्या. व्हॉट एव्हर फॉर देअर गुड फ्युचर. हा, तर कधी कधी वाटतं की जमलं तर मागे जाऊन काही गोष्टी बदलाव्यात. मुलांच्या चेहऱ्यावरचा न मावणारा, कसली तडजोड नसलेला आनंद बघावा, पण चालायचं. हो रे, तेजसला त्याच्या 10व्या वाढदिवसाला हवी होती त्या ब्रँडची सायकल न घेता दुसरी स्वस्तातली घेतलीस म्हणून तो अपसेट झाला. पण त्यावेळेला तुझा एवढूसा झालेला चेहरा आठवतो मला. दुसऱ्या दिवशी तू त्याला माझ्याकडे माफी मागायला पाठवलं होतंस, मलाही आठवतंय ते. आणि तू नो व्हॉट, त्यालाही आठवत. त्यांनी त्याचा स्कॉटलंडचा कोर्स फायनल केल्यावरती आपल्याला जेव्हा सांगितलं आणि आपण लोन घेऊ नको म्हणालो ना, तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी मला म्हणाला होतो, त्याला आठवत होतंय. म्हणाला, आई म्हणाली होती की एक दिवस तुला याचं महत्व कळेल. आय थिंक आय नो व्हॉट शी मेंट देन. आय थिंक वी मेक अ गुड टीम. एक मिनिट, आता ही कुठल्या टीकेची नांदी? मी वी म्हंटल म्हणजे त्याच्यात मी पण आले, म्हणजे नो टीका. घेऊ का आता? द्या करायला. हो, पण तू आज ते गोल फुलके कर, ते घडीच्या पोळ्या वगैरे तेरे बस की बात नाही. गोळा काय? गोळा घे कणकेचा. हा, तू म्हणशील तसं. अरे अरे काय, कोण पेटलाय कोण एवढा? आपला ज्येष्ठ पुत्र. म्हणतोय नवीन. अरे यार, गोळा मधून तुटला. परमेश्वरा, सगळंच कसं रे सांगायचं तुला. लाटण्याला थोडंसं तेल फास, पोळपाटावर थोडी कणिक शिंपड. यार, 2 पोळ्या करायला किती नाटक. काय म्हणतात काय आता निखिलराव? इंग्लिश बोलणं सुधारलं पाहिजे, इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. आता चिडू नकोस त्याच्यावरती. हा, तो म्हणतोय ना एवढं. हे पॉझिटिव्हली घे, प्रयत्न कर, जमेल. तुझं पण इंग्लिश सुधारेल हळूहळू. हा, माझं नाही, तू जे बोलतोस ना, मीन्स दिस थिंग, यु नो, लाईक वगैरे, ते तुझं बोलणं. काय ए यार, ही पोळी चिकटते यार सारखी पोळपाटाला. अरे तू सगळीकडे अशी ताकद नसते, टॅक्ट वापरायची असते, ताकद नाही वापरायची. आणि लाटण्याला थोडंसं तेल फास, थोडी कणिक त्याच्यावरती भुरभुरव. पोळ्यांपेक्षा कणकेला जरा जास्त कणिक पोळपाटाला. आणि हो, तुला तवा ठेव गॅसवर तापायला ते विसरले सांगायचं. काय चाललंय, एकदाच काय ते नीट सांग ना. अरे प्रतिक्षिप्त क्रिया आहे ते, माझ्यासाठी असं बेसिक आहे ते. प्रतिक्षिप्त क्रिया? हो. छान. म्हणजे आता तू संस्कृत मधून बोल माझ्याशी, मग तेही मला येणार नाही. मग तू माझ्यावर संस्कृत येत नाही म्हणून चढ, मुलं माझ्यावर इंग्लिश येत नाही म्हणून चढतील. थोडक्यात काय, बडवा. म्हणजे तुम्ही सगळेजण मिळून मला बडवा. तू तापू नकोस उगाच. तो ताटाळ्यामध्ये लोखंडी तवा आहे ना, तो गॅसवर तापायला ठेव. लोखंडी विखंडी माहित नाही मला, जो आहे तो ठेवतोय, कळलं इकडे. आणि मग पोळपाटावर परत थोडी कणिक टाक, त्याचा गोळा कर आणि मग लाटायला घे. आणि मी तुला त्याचे मेसेजेस फॉरवर्ड करतेय, वाचून घे. अजून आहे. अजून? होय. आता काय? तो म्हणतोय इथे आल्यावर थोडस सोशलाइज करायला लागेल. बाबा खूप मोठ्याने बोलतो, लाऊड आहे, तर जरा
प्लीज प्लीजच आता. मलाही मी वावरलोय जगात. मलाही कळतं, जगाची माहिती आहे मला. प्रचंड मोठ्या बँकेत भरपूर वर्ष नोकरी केली. मलाही नॉर्म्स कळतात जगातले. तर इंडियन्स युजली मोठ्यानेच बोलतात. मग काय आता स्वतःचे जीन्स चेंज करून घेऊ का मी? इंग्लिश बोलतो त्याचा प्रॉब्लेम, केवढ्या मोठ्याने बोलतो त्याचा प्रॉब्लेम. हे पण काय कस्टम्स आहेत का युनिव्हर्सिटीचे? त्याला म्हणून आता पालकांची पण टोफेल घ्या. बघितलंस? मी ना आता मी फेसबुकवर खरमरीत पोस्टच लिहितो बघ या विषयावर. तू कसा लगेच लगेच तापायला लागतोस रे? हा, आणि काय तर ओरडण्याच्या पलीकडे काय तर तुझी फेसबुकवर एक खरमरीत पोस्ट. तुझ्या मागच्या फेसबुकच्या पोस्टला किती लाईक्स आले होते माहितीये का? 7. फिल्म इंडस्ट्री मधल्या नेपोटिझमवर एक लेख लिहिला होता. त्यावेळेला सुद्धा व्हॉट फिल्म मेकर्स थिंक्स आय वॉन्ट टू नो हे म्हणाला होतास. हे चुकीचं आहे. तेजस सुद्धा तुला म्हणाला होता. काय चुकीचं? काय चुकीचं आहे? काय चुकीचं काय त्याच्यात? सिनेमावाल्यांच्या मनात काय ते मला जाणून घ्यायचं आहे. कसं लिहिशील तू इंग्लिश मध्ये सांग मला? मी कशाला मी नाही जात फेसबुक वरती नेपोटिझम वरती लेख वगैरे लिहायला. मी माझा साडी चॅलेंज मधला एखादा फोटो टाकला ना आणि 3-4 चारोळ्या तर 123 लाईक्स मिळतात मला. तुझ्यासारखा चेहरा असलेल्या बाईनी ना काहीही पोस्ट केलं ना तरी 50-75 लोक त्याला उगीच लाईक करतात. बघ, परत तू आता विषय बदलतोयस. तो म्हणतोय ना की जरा पॉझिटिव्हली घे, थोडा प्रयत्न कर, मग कर ना. आणि काय रे, मोठ्या बँकेच्या छोट्या कपासवाडी ब्रांच मध्ये तर तू काम करतोस. तुला फिल्म इंडस्ट्री मधल्या नसत्या उठाठेवी कोणी सांगितलं? यार नाही होते यार पोळी गोल. पहिल्याच प्रयत्नात कशी होईल गोल? आजच्या दिवस खा, त्रिकोणी, चौकोनी, अष्टकोनी जशी होईल तशी. कधी कधी वाटतं ना अजून शिकायला हवं, MBA वगैरे करायला हवं. प्रेमात पडून लग्न करायची घाई केली का आपण? अरे तेव्हा कुठे माहिती होतं आपल्याला की जग इतक्या पटापट बदलेल. आणि आपल्या आजूबाजूचे सगळे आपल्यासारखेच होते. आईबाबांचं घर होतं. माझ्या आईबाबांचं सुद्धा मला आणि ताईलाच मिळणार होतं सगळं. पण इतक्या पटापट सगळं बदलून गेलं. आणि जर तुला माहिती असतं हे सगळं आधी तर केलंच असतंस की तू MBA. तसा हुशार होतो रे मी कॉलेजमध्ये. हो रे, नक्कीच. तू पण हुशार होतीस. आपल्याला कोणी गाईड नाही केलं वेळच्या वेळी. शिकून तरी काय करणार होते मी? पोळ्याच तर करायच्या होत्या मला. BA काय MBA काय. अरे भाजलं का? अरे कालथा घ्यायचा ना. काय रे काय ग, आधी सांगायचं ना, वेळच्या वेळी सांगायचं ना. अरे म्हटलंच आहे ना, आधी हाताला चटके वगैरे म्हणालास ना, खरं तिकडे येऊन चटका दे ना मी तुला. पाहिलंच, योग्य वेळी योग्य सल्ला मिळाला नाही की असा चटका बसतो. पण आपण दिला ना आपल्या मुलांना सल्ला. पण ही पोळी करपली ना खालून. आता करपलेला वास यायला पाहिजे, हा सल्ला नाही देऊ शकत मी तुला. आपल्या आपणच शिकायच्या असतात. खातो आता काय, करपलेली पोळी खातो, वेळच्या वेळी उलटली नाही. तूप लाव रे, भरपूर लागेल चांगली. काय म्हणतो चित्रा? बोल. हा मुलगा आपल्याला जसं इंग्लिश बोलण्याचे सल्ले का देतोय? काय असं वगैरे होणार आहे का? ते सिनेमात दाखवतात तसं की त्याला असं पहिलं बक्षीस मिळणार आहे आणि मग तो आपल्याला लाईक डेडिकेट करणार आहे, आणि मग आपण भाषण वगैरे करणार, असं वगैरे होणार आहे का? तो
आपल्याला कोणाला भेटवणार आहे का? म्हणजे मी विचारू का त्याला? काय कोणाला भेटवणार आहे का? म्हणजे असं पण होतं ना म्हणजे सिनेमात. मुलीचे आई वडील वगैरे असं? काय ग? गोरी? छे गोरीबिरी कशाला? हल्ली भरपूर भारतीय मुली असतात तिकडे. आणि मी काय म्हणतो, असली गोरी तर असली, तुला काय फरक पडतो? तुला काय मांडीवर घेऊन बसायचं का तिला? हा? उलट फेसबुकवरती तुमच्या पोस्टला 200 लाईक्स तरी आरामात येतील. चला आता ऍटलीस्ट चिकटत नाही ही पोळी. जमेल हळूहळू. तू मुलगी गोरी असली तर काय याच चिंतेत आहेस अजून? हल्लीची मुलं कॉलेजमध्ये लग्न बिग्नाचा विचार करत नाहीत का? हुशार असतात ही मुलं. मुलगी गोरी असेल तरी चालेल रे मला, पण हा, मुलगी असेल ना. हो गया. आता तू म्हणाल्यावर तर मला हेच कारण वाटतं. म्हणजे तू असं एखाद्या ठिकाणी आपल्याला त्या एक मिनिट, तुला असं म्हणायचंय का की मुलगीच असेल ना? हे फेसबुकवर नाही टाकू शकणार तू. पण तसं नसेल, कारण आपल्या खाली ते पोतनीस आहेत ना, त्यांची मेधा दिसली की त्याचं वागणं बदलायचं. आणि तसंही आपल्या घरात तसं कोणीच नाहीये. तुझे ते नाना काका? नाही नाही असं काही म्हणत नाही मी नक्की, पण त्यांनी लग्न नाही केलंय. नाही का? त्यांनी लग्न केलं नाहीये कारण त्यांना त्यांच्या बहिणीची मुलं मोठी करायची होती, आणि त्या काळी तसं काही नव्हतं. ते काही इंटरनेट आहे का त्या काळी नव्हता म्हणायला? अरे त्यांनी किती चांगलं केलं सुधाकर आणि पमाचं, आणि ते केवळ आज चांगले आहेत ते केवळ नाना काकांच्यामुळे. ही पोळी पण जळली थोडी, बरीच बरी आहे, खायला घेतो. पण नाना काकांचं तसं असलं तरी त्यामुळे त्यांचा चांगुलपणा तर काही कमी होत नाही ना. शेवटी माणूस चांगला आणि सुखी असणं हे महत्वाचं. त्यामुळे बघू आपल्या पदरी काय. तुला एक सांगू, मला नाही वाटत हे प्रेफरन्सेस जेनेटिक असतात. आणि दुसरं म्हणजे माझी खात्री आहे की त्याचे प्रेफरन्सेस स्ट्रेटच आहेत. पण तुझ्या मनाचा मोठेपणा बघून मात्र मला खरंच अभिमान वाटतो. इंग्लिश नसेल माझं चांगलं, पण मराठीमध्ये याला एक छान शब्द आहे, प्रगल्भ. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. आणि तू आपल्या मुलांना अगदी तुझ्यासारखंच केलंयस. मी काय फक्त फिया भरल्या त्यांच्या, पण त्यांना खरं शिक्षण तू दिलंस, संस्कार केलेस त्यांच्यावर. हे बघ, अरे वा, चला जेवायला घेतो आता. मस्त. वास येतोय मस्त. हो, अरे मग चकाचक साधारण स्पेशल बुर्जी पाव. तू पण घे. अरे राहू देत, इकडे जरा उशिराने जेवतात. अरे तू तर टाइम टू टाइम जेवणारी. चालतं रे. तुझ्या लक्षात येत आहे का, गेल्या वर्षभरात आपण पहिल्यांदा इतक्या निवांत गप्पा मारल्यात न भांडता. हे बघा, नंतर मी नेहमी माझ्या कामामध्ये बिझी, तू तुझ्या स्वयंपाकघरात व्यस्त, मी तुझ्यावरती कावलेला आणि तू माझ्यावरती त्रस्त. औरा औरा कविवर्य, नको नको कविता. एक काळ होता तेव्हा तू इतक्या सुंदर कविता करायचास.
तुला आठवतं तू मला साखरपुड्याला कविता भेट दिली होतीस, आठवते का? अखेरच्या त्या वळणावरती माझ्या संगे वळण, आयुष्याच्या संध्यासमयी माझ्या संगे जळशील ना. जेव्हा येईल ते दुसरे शैशव, मिटशील नाही सारे वैभव, मिटशील नाही स्निग्ध हिवाळे, जपशील नाही जपशील नाही जपशील नाही स्निग्ध हिवाळे, जपशील नाही उष्ण उमाळे. जपशील ना? ए चित्रा, त्या दिवशी ते आपलं भांडण चालू असताना मी आपल्या संसारातल्या तुझ्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल बोललो ना. स्त्री जन्मा तुझी कहाणी. जाऊ दे, चूक झाली यार. आय एम सॉरी. परत नाही बोलणार. पण आता लॉकडाऊन संपलं की लगेच परत यायचंय काय? काय करतेस काय एवढा वेळ? मी हिशोब. हिशोब कसला? चक्क. अरे लॉकडाऊन संपला की शरयू तिच्या गाण्याच्या क्लासच्या विद्यार्थ्यांना घेऊन एक कॉन्सर्ट करणार आहे. आणि आता संयोजकाबरोबर थोड्या वेळाने एक मीटिंग पण आहे. काय चाललंय काय? तू हिशोब करतेय शरयू गाण्याचे कॉन्सर्ट? त्याला कॉलेजमध्ये नेहमी हरवायची तू तिला गाण्याच्या स्पर्धेत. आता ना लॉकडाऊन संपला ना की प्रत्येक विकेंडच्या पोळ्या मी करणार. तू मस्त रियाज. पोळ्यांना बाई आहे. पण मला एक सांग, तुला कसं माहिती की तो स्ट्रेट आहे? पुरुष जन्मा ही तुझी कहाणी. नाही, मी त्याला एकदा सहज विचारलं असं काहीतरी बोलता होता. सहज तुझं सहज लाजून लाजून मेला असेल. नाही का, असा मुक्त संवाद पाहिजे. नाना काकांना विचारू का एकदा? विचारू का? नाना काकांना समोर आले ना मला हेच आठवलं. काय आवाज येतील तुम्हाला त्या गाण्याचा वाट. मग काय आठवणच आहे.